शेडगाव भूमीचा अभिमान राजेशजी आंधळे यांची गटविकास अधिकारीपदी दमदार झेप. शेडगाव तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या प्रगतशील आणि कर्तृत्ववान भूमीतून अनेक गुणवंत व्यक्तिमत्वांनी समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच परंपरेतील एक अभ्यासू, कर्तव्यदक्ष आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजेच माननीय श्री राजेशजी आंधळे. पंचायत समिती मंडणगड येथे गटविकास अधिकारीपदी झालेली त्यांची निवड ही संपूर्ण संगमनेर तालुक्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची घटना ठरली आहे. माननीय श्री राजेशजी आंधळे हे सेवानिवृत्त आदरणीय डॉक्टर भानुदास आंधळे यांचे चिरंजीव असून समाजसेवा, शिस्त, शिक्षण आणि प्रामाणिकपणाचे संस्कार त्यांना कुटुंबातूनच लाभले आहेत. डॉक्टर भानुदास आंधळे यांनी आपल्या कार्यातून समाजात जपलेली प्रतिष्ठा आणि सेवाभाव याच मूल्यांचा वारसा राजेशजी आंधळे यांनी समर्थपणे पुढे नेला आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात मोठे पद मिळवणे सोपे नाही. त्यासाठी अथक परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास, सकारात्मक विचार आणि ध्येयाप्रती निष्ठा आवश्यक असते. माननीय श्री राजेशजी आंधळे यांनी आपल्या मेहनतीच्या आणि प्रामाणिक कार्यशैलीच्या बळावर हे मानाचे पद मिळवून अनेक युवकांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. गट विकास अधिकारी हे पद म्हणजे ग्रामीण विकासाच्या यंत्रणेचा अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ. शासनाच्या विविध योजना गावागावात प्रभावीपणे पोहोचवणे, ग्रामीण भागातील विकास कामांना गती देणे, जनतेच्या समस्या समजून घेऊन त्यावर योग्य तोडगा काढणे आणि गावांचा सर्वांगीण विकास घडवणे ही अत्यंत मोठी जबाबदारी या पदाशी जोडलेली असते. अशा महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी माननीय श्री राजेशजी आंधळे यांची निवड होणे ही निश्चितच मंडणगड तालुक्यासाठी आशादायी बाब आहे. त्यांच्या निवडीमुळे शेडगावच्या मातीतून उगवणाऱ्या गुणवत्तेला नवी ओळख मिळाली आहे. ग्रामीण भागातील तरुणांनी मोठे स्वप्ने पाहून जिद्दीने प्रयत्न केले तर यश निश्चित मिळते, हा आत्मविश्वास त्यांच्या यशातूनच निर्माण झाला आहे. त्यांची ही दमदार झेप केवळ वैयक्तिक यश नसून संपूर्ण परिसरासाठी प्रेरणेचा दीप आहे. संस्काराची शिदोरी, मेहनतीची जोड आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ असेल तर अयश आपोआपच पायाशी येते. माननीय श्री राजेशजी आंधळे यांना पुढील प्रशासकीय वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. त्यांच्या कार्यातून पंचायत समिती मंडणगडच्या विकासाला नवी दिशा, नवी ऊर्जा आणि नवा विश्वास मिळो हीच सदिच्छा.